टीव्ही सत्यमेव व्रतम। वसमतच्या राजकारणात सोमवार दिनांक 17 रोजी मोठा ट्विस्ट जनतेसमोर आला। शिंदे शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले तसेच पक्षाकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलेले डॉक्टर मारुती कॅत्तमवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 10 मिनिटांआधी कमळ हाती घेत भाजपच्या वतीने नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला। नगर परिषदेच्या निवडणुकीत ऐनवेळी बदललेलं राजकारण पाहून उपस्थित मतदार नागरिक थक्क झाले। डॉक्टर मारुती कॅत्तमवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 2 महिन्यांपूर्वीच काँग्रेसला रामराम ठोकत शिंदे सेनेत प्रवेश केला। शिंदे शिवसेनेला वसमत शहरात एक मोठा राजकीय चेहरा मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता। शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा व डॉक्टर मारुती कॅत्तमवार यांनी पक्षाला नवी ऊर्जा देत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। तसेच डॉक्टर कॅत्तमवार यांनी त्यांच्या पत्नी सविता कॅत्तमवार यांना नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून समोर केले। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत महायुतीमधील सूर न जुळल्याने वसमतच्या राजकारणात स्फोट होण्याची शक्यता वर्तवली जाती होती। ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस, दादा गट व शिंदे शिवसेना एकत्र आल्याने स्वबळाच्या भरवशावर उमेदवारी अर्ज भरलेले सदस्य व नगराध्यक्षपदाचे उमेदवार अडचणीत आले। परिणामी नाराज झालेले डॉक्टर मारुती कॅत्तमवार यांनी ऐनवेळी कमळ हाती घेत भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला। आता भाजपकडून भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार यांच्या पत्नी सुषमा बोड्डेवार आणि सविता कॅत्तमवार यांचे 2 उमेदवारी अर्ज दाखल आहेत। त्यांना पक्षाचा बी फॉर्म ही मिळाल्याची माहिती आहे। ऐन वेळेवर घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीने उपस्थित मतदार नागरिक अचंबित झाले आहेत। वसमत येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर मारुती कॅत्तमवार हे खासदार राजू सातव यांचे निकटवर्तीय मानले जात होते। खासदार सातवांमुळेच ते काँग्रेसमध्ये रमले होते, मात्र खासदार सातवांच्या निधनानंतर त्यांचे काँग्रेसमध्ये मन रमलंच नाही। त्यातच राष्ट्रवादीच्या अजित पवार गट नेत्यांसोबत बेबनाव झाला। त्यावेळी पक्षाच्या नेत्यांनी त्यांना मदतही केली नाही। त्यामुळे नाराज होत त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून मुंबई इथं शिंदे सेनेत प्रवेश केला। डॉक्टर कॅत्तमवार यांच्या शिंदे सेनेच्या प्रवेशामुळे वसमत तालुक्यात पक्षाला बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। तर पालिका निवडणुकीत त्यांच्या पक्ष प्रवेशाचा फायदा होईल असं बोललं जात होतं। मात्र वसमत पालिकेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट व शिंदे सेनेची युती झाली आहे। त्यातच नगराध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्यात आले। या संदर्भात आमदार राजेश नवघरे व आमदार संतोष बांगर यांच्यातही चर्चा झाली असून अनेक नगरसेवक पदांच्या जागा वाटपही झाले आहेत। आज कार्यकर्त्यांचा दाखल केलाय। तुमच्यासोबत शिवसेनेचे नेते कॅत्तमवार साहेब आहेत, काय सांगसाल? शिवसेनेचे होते आज भारतीय जनता पार्टीसोबत डॉक्टर साहेब आमच्यासोबत आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आमचे 29 फार्म भारतीय जनता पार्टीच्या वसमत नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बॅनरखाली कमळाखाली आम्ही फार्म भरलेले आहेत आणि येणाऱ्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी त्या कमळाच्या नावावर आम्ही 29 उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीचा वसमत नगरपालिकेवर कमळ फुलणार आहे। त्याच्यामध्ये कुठे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आतापर्यंत निवडून आल्याच्या नंतर जे वसमतचे जे पाणीपुरवठा असेल, स्वच्छता असेल, लाईट असतील, जे काम अपूर्ण राहिलेले आहेत त्या ठिकाणी करायचं काम निश्चित करू। नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोणता राहील तुमचा? नगरपालिकेचा अध्यक्षाचा उमेदवार आमच्या दोन्हीपैकी एक राहील। कोण? देवाड साहेब का डॉक्टर साहेब? राईट साइड के लेफ्ट साइड राईट साइड राईट अँड दोन्ही साईडला दोन्ही बी राईट अँड लेफ्ट दोघं ठरवतील। महायुतीने आमची भारतीय जनता पार्टी सोबत लढते। मग आता राष्ट्रवादी वेगळं लढते, राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीचे 29 फार्म भरले, आमची युती कोणासोबत बी नाही। मग सेना आणि राष्ट्रवादीची युती झालेली। भारतीय जनता पार्टीचे 29 फार्म भरले, डॉक्टर साहेब भारतीय जनता पार्टीतर्फे लढतायत। त्यांच्यासोबत किती शिवसैनिक आलेत? भारतीय जनता पार्टी सोबत आलेत, किती आले ते निवडून आल्यानंतर दाखवू।